नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. आता मालिकेमध्ये नवीन वर्षात असे काही ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे की मालिकेमध्ये आता राजन आणि गौरीची भेट लपून ठेवलेली आहे. ते भेट आता आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. तर अन्नपूर्णाचं आता पूर्ण कुटुंब आता लवकरच या नवीन वर्षात भेटणार आहे. तर ते कसं आणि कधी हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि हाईप करून जा. तर इकडे मात्र आता गुरुजीच्या सांगण्यावरून तिची नात मिळावं म्हणून आता इकडे अन्नपूर्णा अखंड नामजप करत असते. तर आता ती नामजप करण्यापूर्वी अगोदर आता आजोबांच्या रूममध्ये जाते. तर आजोबाला बोलते, तुम्हाला तर माहिती आहे ना हो, की मी आज नामजप करणार आहे. मला स्वतः गुरुजींनी सांगितलं आहे की लवकरच आपल्याला आपली मोठी नात मिळणार आहे. खरंच मला तर हा विचार करूनच खूप छान वाटते की कधी एकदाची मला माझी मोठी नात आणि सून मिळते आणि मी कधी त्यांना मिठी मारतो. बस आता अन्नपूर्णा लगेच दोन्ही हात जोडते आणि देवी आईला प्रार्थना करते. तर सदानंदसुद्धा काही सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ते काही अन्नपूर्णाला कळत नाही. तर अन्नपूर्णा आता सदानंदकडे बघते आणि बोलते की अहो, तुम्हालासुद्धा मला माहिती आहे आपल्या मोठ्या नातीला भेटण्याची खूप आतुरता झालेली आहे आणि तुम्हालासुद्धा माझ्यासारखंच वाटते ना की कधी आपली कंप्लीट फॅमिली म्हणजे आपली पूर्ण फॅमिली होणार. खरंच माझी मोठी नात आणि सून या घरात कधी गृहप्रवेश करणार असं झालं आहे. आता मी अन्नपूर्णा बोलते, आता मी ना अखंड नाम जपासाठी जाते आणि तुम्हाला काहीही लागलं तर तुम्ही नक्की सांगा. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा अखंड नाम जप करण्यासाठी आता तिच्या रूममध्ये जाते. तर इकडे मात्र सदानंद काही सांगण्याचा प्रयत्न करतो, पण अन्नपूर्णाला काही कळत नाही. तेव्हा मात्र इकडे देवी आईचा असा काही चमत्कार आपल्या सर्वांना होताना दिसते की इकडे आता अन्नपूर्णाचं अखंड नामजप सुरू असते. तर आता मालिकेमध्ये देवी आईचा चमत्कार आपल्याला होताना दिसते. म्हणजे आता सदानंदचा आजोबांचा आवाज आपल्याला परत येताना दिसते. आजोबा एकदम नामजपानंतर ठणठणीत बरे होताना आपल्या सर्वांना दिसते. तर इकडे मात्र आता अखंड नाम जप झाल्यानंतर राजनसुद्धा तिथं येतो आणि बोलतो, आई आज तू अखंड नाम जप केला आहे, पण मला ना मात्र काहीतरी चांगलं होणार आपल्यासोबत असं वाटतंय. खरंच आई, सांग ना, गुरुजी सांगितल्याप्रमाणे ह्या अखंड नाम जपानंतर मला माझी मोठी मुलगी मिळणार का? त्यावर अन्नपूर्णा बोलते, हो, देवी आईवर ना राजन विश्वास ठेव. देवी आईने नक्की हा संकेत दिलेला आहे आणि आपल्याला माझी मोठी नात मिळणारच. त्यावर इकडे आता रागिनी आणि कामिनी बोलत असतात. अगं, आता लगेच कामिनी बोलते, या म्हातारीला ना कितीही कबाळ कष्ट करू दे आणि कितीही देव करू दे, तरीसुद्धा हिची मोठी नात मात्र हिच्यापर्यंत पोहोचणार नाही ना रागिनी, हे मी तुला शब्द देतो. त्या रागिनी बोलते, आई शब्द पाडजो हा. मला तर वाटते हिने जप केला आणि गुरुजीने सांगितलं, तुला माहिती आहे ना, गुरुजीने काहीही सांगितलं ते मात्र सत्यात उतरते. त्यावर आता कामिनी बोलते, ए रागिनी, तू जास्त बोलू नको हा. हिची मोठी नात अगोदर हिला मिळण्याच्या अगोदर मात्र मी तिला स्वर्गवासी करणार, हा माझा शब्द आहे तुला. तर आता लगेच प्रसाद घेऊन आता आरती झाल्यानंतर राजन आणि अन्नपूर्णा लगेच आजोबांकडे जातात. तेव्हा मात्र आता आजोबाला बरं झाल्यासारखं वाटतं. तेव्हा मात्र आता आजोबा आपला हात उचलू शकतात आणि अन्नपूर्णा अशी हाकसुद्धा आता आजोबांनी मारलेली आहे. तर असं आता अखंड नामजपानंतर आजोबांवर देवी आईची कृपा दृष्टी आपल्याला झालेली दिसते. तर इकडे मात्र आता लगेच अन्नपूर्णा आणि राजन मात्र जाम खुश झालेले असतात, कारण आता आजोबांमध्ये थोडा त्यांना बदल जाणवलेला असतो. तर आजोबा आता ठणठणीत बरे होताना त्या दोघांना पाहायला मिळते. तर आता राजन बोलतो, आई बघ ना, अरे बाबा बघ ना, आई बाबा बघ ना, किती छान बोलतायत आणि त्या शरीराची हालचालसुद्धा करताय. तर आता मात्र लगेच तिथं रागिनी आणि कामिनी येतात. आता कामिनीला तर धक्काच बसते की तिचा स्वतःचा भाऊ मात्र हालचाल करतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र आता रागिनीला खोटं का होईना आता राजन आणि अन्नपूर्णासमोर ती नाटक करते की खरंच दादा ठीक होण्याचा
प्रयत्न करते. अरे दादा, कसा आहेस तू? खरंच आज मात्र मी सर्व गावभर पेढे वाटणार आहे, कारण आज माझा दादा ठीक होताना मला दिसतंय. तर आता ती लगेच आजोबांकडे म्हणजे सदानंदकडे जाते आणि त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र आता सदानंद कसलाही विचार न करत राजन आणि अन्नपूर्णासमोर थेट आता कामिनीच्या एक जबरदस्त कानाखाली मारते आणि लगेच अन्नपूर्णा बोलते, अहो काय झालं? असं तुम्ही कामिनीवरती का चिडला? आणि तिने काय केलं? तेव्हा मात्र आता घडलेला सर्व प्रकार आता आजोबा थेट राजन आणि अन्नपूर्णाला सांगतात. आता ते मात्र ऐकून अन्नपूर्णा आजी राजन चकित होऊन जातात की कशा प्रकारे आता कमळीच त्यांची मोठी नात आहे हे सत्यसुद्धा आता राजन आणि अन्नपूर्णाला आता थेट सदानंद आजोबा सांगतात. तेव्हा मात्र आता इकडे रागिनी आणि कामिनीसुद्धा चकित होतात आणि त्यापूर्वी आता आजोबा अन्नपूर्णाला बोलतात की काहीही झालं तरी माझ्या नातीला मी आता या घरी आणणार आणि या अनिकाला मात्र एक फुटी कवळीसुद्धा मी देणार नाही. ही जी अन्नपूर्णा निवास ही माझी जी प्रॉपर्टी आहे, जी मी खूप मेहनत करून कमावली ना कामिनी, ज्याच्यासाठी तू सतत माझ्या नातीच्या जीवावरती उठली आहे ना, याच्यातला एक कणसुद्धा मी तुझ्या नातीला देणार नाही, कारण ती लायकीचीच नाही आहे. आता ही जी काही प्रॉपर्टी आहे ना, मी माझ्या कमळीच्या नावावरती करणार. तेव्हा मात्र आता राजनची आणि गौरीची मुलगी कमळी आहे हे कळल्यानंतर मात्र अन्नपूर्णा आणि राजन खूप खुश होऊन जातात. त्यांचा तर काही आनंद गगनात मावतच नाही. पण आता सदानंद आजोबा बोलतात की काही झालं तरी या घरातलं जो केड कचरा आहे ना, आता या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मला या घरातून काढून टाकायचा. तर आता लगेच कामिनीचा हात ते राग हातात घेतात आणि हात पिरगाळत मात्र आता कामिनीला घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर काढून देतात. तेव्हा मात्र आता राजन आणि अन्नपूर्णासुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आता लगेच सदानंद आजोबा बोलतात की तुम्ही एक शब्दही बोलायचं नाही आहे, तुम्हाला यामधलं काहीही माहिती नाही. जेव्हा मी त्या व्हीलचेअरवर बसलो होतो ना, या बाईने माझ्यासोबत काय काय केलं ना, हे फक्त मला माहिती आहे. पण आज फक्त अन्नपूर्णा तुझ्यामुळे आणि तुझ्या अखंड नामजपामुळे माझी तब्येत सुधारली आहे. आता तब्येत सुधारली आहे तर देवी आईचा संकेत मला मिळालेला आहे. तर आता मला धूमधडाक्यात माझ्या नातीला इथं आणायचं आहे आणि माझी नात जेव्हा या घरात असणार आहे ना, तेव्हा मात्र या घरातला केड कचरा मला बाहेर काढायचा आहे. असं बोलत आता रागिनीलासुद्धा आजोबा धक्के मारत बाहेर काढतात. तर आता त्या दोघीसुद्धा तिथून निघून जातात. तर आता रागिनी आणि कामिनी एकमेकीला विचार करतात की आता काय करायचं. त्यावर कामिनी बोलतात, आता तू सध्या काहीही बोलू नको रागिनी. आज मला या म्हाताऱ्यानं घराच्या बाहेर हात धरून काढलं ना, आता हा म्हातारा जोपर्यंत मला स्वतःहून बोलवायला येत नाही त्या घरात मात्र मी पाय टाकणार नाही. पण ही जी याची मोठी नात याला मिळालेली आहे ना, तिचं जगणं मात्र मी तिला एक एक क्षणसुद्धा मी शांततेनं जगू देणार नाही. या फॅमिलीला मात्र आता या कामिनीची नजर लागलेली आहे आणि ही नजर इथवर पोचवणार आहे ना, की फक्त ही कामिनीच्या घराची मालकीण बनणार नाही. तोपर्यंत मात्र या घरच्या प्रत्येक व्यक्तीला मी अशांतीच दाखवणार आहे. असं बोलून आता त्या दोघी निघून जातात. त्या राजन बोलतो, बाबा सांगा ना, तुम्ही खरंच कमळीच माझी मुलगी आहे का? त्यावर आता लगेच आता सदानंद बोलतो, हो रे राजन, तुझी आणि गौरीची मुलगी कमळीच आहे आणि हेच सत्य मी खूपदा तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी सांगू शकलो नाही. पण आता कसलाही विचार न करता आपण लगेच कमळीला आणण्यासाठी जाऊ. तर आता सदानंद, अन्नपूर्णा आणि राजन लगेच गाडीत बसतात आणि कमळीच्या हॉस्टेलवरती पोचतात. तेव्हा मात्र आता लगेच अन्नपूर्णा कमळीच्या रूमचा दरवाजा वाजवते आणि कमळी चक्क आता दरवाजा उघडते. तेव्हा मात्र आता आजोबांना असं समोर बघता क्षणी तिला खूप आनंद होते आणि बोलते, आजोबा तुम्ही खरंच ठणठणीत झाले, मला तर विश्वासच बसत नाही. आणि लगेच ती आजोबाला मिठी मारते. तेव्हा आता राजन आणि अन्नपूर्णासुद्धा मोठ्या प्रेमानं कमळीला जवळ घेतात आणि मिठी मारतात. आता तेव्हा सदानंद स्वतःच्या आवाजानं कमळीला घडलेला प्रकार सांगतात की कशी ती राजन आणि गौरीची मुलगी आहे. तर आता कमळीने सुद्धा
18 वर्षापूर्वीपासून हरवलेले नाते तिला एका क्षणात मिळालेलं आहे. तिला पूर्ण कुटुंब मिळालेलं आहे. हा आनंद तिचासुद्धा गगनात मावत नाही. तर प्रेक्षकांना आता अन्नपूर्णा लगेच आता गौरीचा शोध घेणार का? खरंच आता गौरीला माहिती पडणार का की राजन आणि कोंबडीची भेट झालेली आहे? तर असेच धमाकेदार ट्विस्ट आपल्याला लवकरच मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून असेच ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या भक्तिसागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.